की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय सुनित्राताई, तटकरे साहेब, पारदादा, जयदादा, सन्माननीय प्रफुल्लभाई, सन्माननीय भुजबळ साहेब, सर्व मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण, उपस्थित सर्व आमदार, खासदार, माजी आमदार, समोर बसलेले, गॅलरीत बसलेले सर्व पक्षाचे आणि दादांवर नितांत प्रेम करणारे असे सगळे नेते, कार्यकर्ते, युवक, बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्र, मी आपला काय फार वेळ घेणार नाही. परंतु ज्याप्रमाणे अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी सांगितलं का दादा पहिल्या दिवसापासून जेव्हापासूनही विभक्त म्हणून त्या ठिकाणी व्हायचं ठरवलं त्या दिवसापासून प्रत्येकाची एक चर्चा होती की आता हे भाजपाला जोडून जातील. परंतु दादाने प्रत्येक सभेत आपल्याला एकच सांगितलं का मी कधीही शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तो आहे, तोच विचार कायमस्वरूपी राहील आणि त्याचे साक्षीदार आपण सगळे या ठिकाणी आहोत. दादांच्या कामकाजाच्या संदर्भात मी सांगितलं पाहिजे असं काही नाही, परंतु मी जे काही बघितलं ते दादांचं पक्षातलं पक्षीय जे काही ताळमेळ आहे तो सुद्धा जर बघितला तर प्रत्येक जाती धर्माच्या, प्रत्येक समाजाच्या माणसाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर दिलं. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातली जर परिस्थिती बघितली तर माझ्यासहित मी आदिवासी, तसं इतर सगळ्या समाजाला, मग ते समाजानं किती मोठ्या आहेत, अल्प आहेत, ह्याच्यापेक्षा सर्व समाजाला संधी देण्याचं काम त्या ठिकाणी दादांनी केलं. आणि त्याच माध्यमातून आज आपण पारदादांकडं, जयदादांकडं जी आस लावून बसलोय दादा की बुलंद तोफ, तर एकच वादा आणि अजितदादा, एकच वादा आणि पारदादा, अशाच पद्धतीचं आम्हाला भविष्यात सगळ्यांना सामावून घ्याल. निश्चित ताई, आम्ही सर्वजण सगळे म्हणजे मतभेद अजिबात नाहीत. फक्त मी तर सगळ्यांना एक विनंती करेल का जेव्हा खाली आम्ही काही कुठंतरी मीडियावर येतं आणि खाली लगेच सुरुवात होते, म्हणजे इथं काही तसं होत नाही, पण खाली मीडियात बाकी काय चाललंय पक्षात, काय चाललंय पक्षात, बरं ते इतर नाही कोणीच म्हणत, आपल्याच पक्षातली लोक संशयास्पद भूत तयार करतात. तर माझी विनंती आहे, कान पक्के ठेवा. दादांनी आपल्यावर ज्या पद्धतीनं विश्वास टाकलाय, सगळं आपल्याला भरभरून दिलंय. मला वाटतं पुढच्या 50 वर्ष, 100 वर्ष तेच विचार घेऊन आपण जर पुढे गेलो तर मला वाटतं अनेकांना त्या ठिकाणी संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हॅलो. धन्यवाद जेरवळ साहेब. अजितदादांच्या विचाराची शिदोरी घेऊन पुढची